नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच छोटासा व्हिडिओ असणार आहे, पण खूपच महत्त्वाचा असणार आहे. आज आपल्याला मराठा कॅन्डिडेट्स बद्दल बोलायचंय. दरवर्षी मराठा विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं बाळांनो. ठीक आहे, त्यांना नाही माहित राहत की ते ओबीसी मध्ये मुडतील का, त्यांना नाही माहित राहत ते ईडब्ल्यूएस मध्ये मुडतील का, एसीबीसी मध्ये मुडतील का, ओपन मध्ये कन्सिडर होणार आहेत. ठीक आहे, शेवटीपर्यंत त्यांना या गोष्टीची भनक लागत नाही आणि ते शेवटी ओपन मध्ये कन्सिडर होऊन जातात. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ स्पेशली मराठा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि अशा आपण छोटे छोटे व्हिडिओ क्रिएट करणार आहेत बाळांनो, जेणेकरून प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा कन्फ्युजन क्लिअर व्हायला हवे. ठीक आहे, चला बोलूया सगळ्या गोष्टी, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक चांगला इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होत असतात. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, बघूया, मी तुमचं पूर्ण कन्फ्युजन आता क्लिअर करतोय बाळांनो. ठीक आहे, जे मराठा कॅन्डिडेट असतात, ठीक आहे, याच्यामध्ये दोन प्रकारचे कॅन्डिडेट असतात. ज्यांच्याकडे कुणबीचा दाखला आहे, ठीक आहे, मराठामध्ये एक कुणबी असतात आणि एक डायरेक्ट तुमचे मराठा असतात, बेसिकली असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, आता जे कुणबी असतात बाळांनो, ज्यांच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आहे, ते तुम्ही मराठा एसीबीसी मध्ये कन्सिडर नाही होणार, तुम्ही डायरेक्ट ओबीसी मध्ये कन्सिडर होणार आहेत, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये. ठीक आहे, तुम्ही सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये कन्सिडर नाही होणार, तुम्ही डायरेक्ट अदर बॅकवर्ड क्लासमध्ये कन्सिडर होणार बेसिकली. ठीक आहे, चला आता हे ओबीसी मध्ये तुम्ही कन्सिडर होणार ज्यांच्याकडे कुणबी आहे. ठीक आहे, यांचं तर क्लिअर झालं बाळांनो. तुम्हाला ओबीसी मध्ये जर कन्सिडर व्हायचंय तर तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स इथे लागतील. ठीक आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला, है ना, इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल आणि नॉन क्रिमिलियर लागेल. आता भरपूर पालकांना हे कन्फ्युजन असतं, सर आमचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे, आम्हाला नॉन क्रिमिलियर भेटत नाही, पण आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, आम्हाला कट ऑफचा बेनिफिट भेटून जाईल का, आम्ही वाटल्यास तर फीस पूर्ण भरून देऊ, पण आम्हाला कट ऑफचा बेनिफिट भेटेल का, नाही भेटणार कट ऑफचा बेनिफिट. कट ऑफचा बेनिफिट आणि फीचा बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला हे तिघ डॉक्युमेंट असले गरजेचे आहे. जर हे तिघ डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला कट ऑफचा पण बेनिफिट होणार नाही आणि तुम्हाला फीचा पण बेनिफिट होणार नाही. आता इथं सिंपल केस झाली की तुम्ही कुणबी आहात तर कुणबी असलेल्या विद्यार्थ्यांनी ओबीसी काढून घेतलं. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आता या मागच्या वर्षापासून बाळांनो मराठा एक वेगळी कॅटेगरी क्रिएट झालेली आहे सीईटीच्या कॅप राऊंड्स मध्ये, ज्यांना 10% रिझर्वेशन गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट आहात, तुम्ही जेई साठी काय केलं असेल, जेई साठी तुम्ही ईडब्ल्यूएस बनवलं असेल, बरोबर. जर तुम्ही जेई साठी ईडब्ल्यूएस बनवलंय आणि तुम्ही मराठा आहेत तर ते तुम्हाला सीईटीला चालणार नाही. पहिली गोष्ट ही गोष्ट समजून घ्या, है ना. जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट आहात, ठीक आहे, तुमच्याकडे एक तर ओबीसी असलं पाहिजे जर तुम्ही कुणबीमध्ये मुडतायत तर, ठीक आहे, अदरवाईज तुमच्याकडे एसीबीसीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे बाळांनो. जर एसीबीसी नाहीये तर ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, ही गोष्ट समजून घ्या. जर एसीबीसी नाहीये तर तुम्ही डायरेक्ट ओपन मध्ये कन्सिडर होणारच. गोष्ट समजली. जर तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट आहात आणि मराठा कॅन्डिडेट आहात बाळांनो, तुम्हाला सेपरेट रिझर्वेशन दिलेले शासनाने 10% रिझर्वेशन, त्या रिझर्वेशन मध्येच तुम्ही मुडणार. मग त्या रिझर्वेशन साठी तुम्हाला 3 गोष्टी गरजेच्या आहेत बाळांनो. तुम्हाला मराठा कॅन्डिडेटचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, है ना, त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलियर पाहिजे. या 3 गोष्टी जर असल्या तुमच्या मराठा कॅन्डिडेटला, ठीक आहे, तरच तुम्हाला इथं 100% रिझर्वेशन तुम्हाला भेटेल, जे एसीबीसी साठी दिलेले 10% रिझर्वेशनचं. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमची फीज आणि कट ऑफ बद्दल बोलूया आता. ठीक आहे, फीज आणि कट ऑफ काय असेल एसीबीसीचं आणि याचं ओबीसीचं. बेसिकली ओबीसी आणि एसीबीसीचं ऑलमोस्ट सेम असतं बाळांनो, कट ऑफ वगैरे, आणि फीज पण ऑलमोस्ट सेमच असते. ठीक आहे, ऑलमोस्ट, बद्दल वेगवेगळी असते पण ऑलमोस्ट सेम असतं, मी असं म्हणतोय. ठीक आहे, फीज तुम्हाला 50% ट्युशन फीस तुम्हाला माफ होऊन जाते बाळांनो, आणि कट ऑफ मध्ये सुद्धा तुमचा ओबीसी आणि एसीबीसीचा कट ऑफ खूपच कमी असतो ओपन पेक्षा, है ना. जर मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट जर आहात तर तुम्हाला ईडब्ल्यूएस काढायची गरज नाही. ईडब्ल्यूएस काढलं तरी ते चालणार नाही. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट, जर तुम्ही ओपन मध्ये आहात, है ना, आणि मराठा कॅन्डिडेट आहात, तुमचं हे निघत नाही, एसीबीसी निघत नाहीये, ठीक आहे, तर तुम्ही जर ईडब्ल्यूएस काढताय, ठीक आहे, मराठा कॅन्डिडेट नाही आहेत, तुम्ही नॉर्मल ओपन कॅन्डिडेट आहेत, ठीक आहे, तुम्ही ईडब्ल्यूएस जर काढताय तर ईडब्ल्यूएस तुम्हाला स्टेटचं लागेल, तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यूएस लागणार नाही, सेंट्रलचं चालणार नाही. स्टेट ऍडमिशन साठी सेंट्रलचं ईडब्ल्यूएस चालत नाही, म्हणून व्यवस्थित चेक करा की तुम्ही जर ईडब्ल्यूएस काढलंय तर तुमचं कोणतं आहे, आणि जर तुम्ही मराठा आहेत तर तुम्हाला एसीबीसीच काढायचंय. ठीक आहे, जर तुम्ही ओपन मध्ये कन्सिडर होताय, मराठा नाही आहेत, ओपन कॅटेगरीचे, तर तुम्ही ईडब्ल्यूएस काढू शकता, पण ईडब्ल्यूएस तुमचं स्टेटचं पाहिजे, जे की आजकाल सहसा जनरली
फास्ट निघत नाही बेसिकली. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे, 10% रिझर्वेशन तुम्हाला सांगितलं. हा, जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट आहेत आणि तुम्ही जर जोसा किंवा सीसॅट सारख्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करताय, ठीक आहे, जस्ट अ सेकंड, काय झालं लॅपटॉपला, हा, जर तुम्ही जोसा किंवा सीसॅट सारख्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करताय तर तुम्हाला मराठा कॅन्डिडेटला EWS लागतं. पण हे जोसा काय असतं बाळांनो, आपलं नॅशनली असतं, आपलं स्टेट वाईज चालू आहे, सीईटीचं चालू आहे ना, सीईटीचं महाराष्ट्राचं ऍडमिशन, महाराष्ट्राच्या ऍडमिशनसाठी मराठा कॅन्डिडेटला एसीबीसी मॅन्डेटरी आहे. गोष्ट समजली, क्लिअर झाले सगळे डाऊट्स बाळांनो. अशा भरपूर गोष्टी असणार आहेत आता पुढचे 3 महिने ऍडमिशन प्रोसेसच्या ना बाळांनो, खूप काही हजारो गोष्टी असणार आहेत. तुम्हाला एका सेकंदाला डाऊट येणार आहे बाळांनो. त्यासाठीच आपली महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली बाळांनो. लवकरच आता बॅच क्लोज होईल, जसा रिझल्ट लागतो लगेच बॅच क्लोज होऊन जाते. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क असतील बाळांनो, तरी त्या कमी मार्क्सनुसार टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो, एकच गोष्ट व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली, काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली. ठीक आहे, काउन्सिलर कडून कॅप राऊंड व्यवस्थित खेळले, स्पॉट राऊंड व्यवस्थित खेळले, ILS राऊंड व्यवस्थित केले, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं, कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज भेटून गेलं बाळांनो. कारण एक गोष्ट समजून घ्या, आता तुम्ही कम्प्लिटली अंधारात आहेत, तुम्हाला काहीच माहित नाही पुढचे 3 महिने काय होणार आहे. 1% पण तुम्हाला नॉलेज नाहीये. तुमचा हात पकडून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचून घेऊन जायचंय, बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचून घेऊन जायचंय, आणि ते कर्तव्य मी करेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो. ठीक आहे, लास्ट इयर अशी खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो. का रे बाळांनो, एकच गोष्टीची चूक केली, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर विद्यार्थी हुशार आहे याचा अर्थ असा नाही की ज्याला 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे. विद्यार्थी हुशार आहे त्याचा अर्थ असा नाही की त्याला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस माहिती आहे. तर जर तुमचे जास्त मार्क जरी आले असतील तरी ओव्हर कॉन्फिडंट नका हो, अजून सुद्धा तुमचं 50% काम बाकी आहे बाळांनो. वाटल्यास तर कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण काउन्सिलिंग नक्कीच करून घ्या बाळांनो. 2-3 हजार कडे नका बघू, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, 4, स्पॉट राऊंड, ILS राऊंड, फ्रीज, फ्लोट, या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केले जातील. प्रत्येक गोष्ट ते तुमची करून देतील बाळांनो. ठीक आहे, स्कॉलरशिप सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची लास्ट इयर, आपण 0 केली ती फीज. कसं काय माहिती, फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केला जातो बाळांनो. ते पर्सनल काउन्सिलर आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतात. प्रत्येक ठिकाणी कधी पण तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. अनलिमिटेड कॉल, अनलिमिटेड मेसेज. तेच तुमची कॉलेज लिस्ट सुद्धा बनवतात बाळांनो. तुमची पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज अलॉट होऊन जातं बाळांनो. आणि शक्य आहे बाळांनो, या गोष्टीला समजून घ्या. हाय मार्क्स जरी आले असतील, लो मार्क्स जरी आले असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. या 50% कामला जर व्यवस्थित केलं तर तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे. या गोष्टीला समजून घ्या. नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. काही अडचण असेल तर ठीक आहे, व्हॉट्सअपला मला विचारा काही तुम्हाला अडचण असेल तर. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग केलेली, मागच्या 8 वर्षापासून मी पर्सनल काउन्सिलर आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. पूर्ण टीम तुमच्या मागे लावून देतो, मी स्वतः तुमच्या मागे असतो बाळांनो, जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे. नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.